आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास. नाही 10वी आणि 12वीच्या परीक्षेमध्ये कॉपी चालणारच नाही आणि जिथे चालेल तेथील अधिकाऱ्यांना आपल्या नोकरीपासून हात धुवावे लागतील. संस्थेचे केंद्र देखील बंद होतील असा सज्जड इशाराच जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिला आहे. दिनांक 10 फेब्रुवारीला 12वीच्या आणि दिनांक 20 फेब्रुवारीला 10वीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. यावर्षी आम्ही एक पण ठिकाणी मास कॉपिंगचे प्रकरण घडू देणार नाही, त्याची पूर्ण तयारी आमची आहे. प्रत्येक स्टेक होल्डर सोबत आमची मीटिंग होत आहे. आज सकाळी पोलीस जे पथक आहे त्यांच्यासोबत माझी मीटिंग झाली, काल केंद्र प्रमुखांसोबत मीटिंग झाली. मी सगळ्यांना आवाहन करू इच्छिते, जे मुलं आहे, त्यांचे पालक आहे, शिक्षक आहे, की आपल्याला एक नवीन पिढी घडवायची आहे, चांगली पिढी घडवायची आहे, जे स्वतःचे बलावर उभे राहण्यासाठी तयार आहे. चीट कॉपी केल्यानंतर त्यांना स्वतःवरती कॉन्फिडन्स काही राहत नाही. तर आपल्याला चांगली पिढी घडवायची आहे, म्हणून काही करून त्यांना चीटिंग करू देऊ नका तुम्ही आणि त्याच्यामध्ये सहकार्य अजिबात करू नका. जर असे प्रकरण आमच्या समोर आले तर आमची तयारी आहे निलंबन करण्याची, वडतर्फ करण्याची सुद्धा. तर मी जे ट्रस्ट आहे, ट्रस्टनं सुद्धा सांगते की असं काही होऊ देऊ नका तुमच्याकडे. आमचे पूर्ण पथक तिथे फिरणार आहे, तयार राहणार आहे. आम्ही CCTV प्रत्येक खोलीमध्ये CCTV लावलेले आहेत, पोस्टर्स लावणार आम्ही आणि ड्रोनचा सुद्धा वापर करणार, फौजदारी कारवाई करणार. जे काही शक्य आहे ते आम्ही करणार. पण यावर्षी जालन्यामध्ये एक पण चीटिंगचे प्रकार आम्ही घडू देणार नाही. आणि जर अशी माहिती कोणाकडे आहे तर आमच्यापर्यंत पोहोचवा असं पण मी आवाहन करते. काही सेंटरची मान्यता रद्द झालेली आहे, एक्झॅक्ट आकडा आम्ही सांगतो. आणि ते सेंटर पण काही चेंज झालेले आहे. 12 प्रकारचे सेंटर सेन्सिटिव्ह आहे. त्याच्या व्यतिरिक्त काही सेंटर्स आम्हाला असं दिसत आहे की दे कॅन बी सेन्सिटिव्ह. त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन करणार आहोत. आपले जे मॅजिस्टेरियल पॉवर्स आहे ते आम्ही वापरणार आणि झेरॉक्स केंद्रावरती प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनची कारवाई आता आम्ही इन प्रोसेस आहे ते करणार आहोत.